काय झालं डॉक्टर? अरे सूर्या, हे दोघे तुझ्या दुकानात काम करतात ना रे? हां. अरे काय विचित्र वागतायत. दोघं एकाच सरास एक आहेत. एक क्लिनिकचे फोटो काढत बसलाय आणि दुसरा आजारी आहे म्हणून सांगतोय. अरे पण आजारपणाची कुठलीच लक्षणं त्याच्यात दिसत नाहीयेत आणि काही सांगतही नाहीत नीट. कसं आहे माहिती आहे का, काजू ना आजाराला लाव घाबरत ती. नाही त्याला आजारी पडले की त्याला काही सुचतच नाही, तर बितर लागत करत. हे बघा आता पण नाही म्हणत होता, कसा बसा आणला आमचा मला माहिती आहे. काय रे? हा हा हा. पण याला काय होतंय ते सगळं मला कळायला हवं ना. हा. हे सांग काय होते. आता तू बोललास नाही एवढं, मग तूच सांग ना काय होतंय ती. डॉक्टर, आम्हाला माहित असतं तर आम्ही इथं आलो असतो काय? आम्हाला माहित नाही म्हणून तर तुमच्याकडे घेऊन आलोय. तुम्ही तपासणी करा आणि सांगा काय ते उपाय. आम्हालाच विचारताय. हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. दादा खरं बोललाय. डॉक्टर दादा म्हणतोय ना, तुम्हीच मला चेक करा, तुम्हीच सांगा मला काय होतं. मी पैज लावून सांगतो, तुम्हीच सांगणारच. दादा नाही ते सगळं ठीक आहे, पण हा क्लिनिकचे सगळ्या फोटो का काढतोय? टेक्नॉलॉजी. सांगतो तुम्हाला, ते आजकालची पोरं आपण आपल्या मोबाईलवरून फोटो काढून आपल्या मित्राला पाठवतात. आपण काय करतोय, कुठं आहे ते सगळं सांगतात ना, ते करताय. ते यांना सवय लागली घाण. इकडे द्या. हा, ते एक चॅट असतो, त्यात असे फोटो पाठवावं लागतात. हा, ती सवय लागली यांना. इकडे दे फोटो, इकडे दे फोन. हा, नाही काढणार फोटो, तुम्ही तपासायला. हो चला चला चला, चेक करतो मी. दादा, अरे तू माझा फोन घेतला, मग जे काम करायला आलोय ते करणार कसं? कसं करणार म्हणजे, हे बघ, इथल्या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेव. दादा, एवढं जर लक्षात राहत असतं तर मी दुकानात पुढ्या बांधत असतो. कारण लक्ष ठेवायचं म्हणजे लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहील. घे कागद घेते. टेबल, खुर्ची, पेन ठेवायला, गोळे ठेवायला बरण्या, चार. श्वास घ्या. हा करा. डोळे. चला, आता मी ओके. मला काहीच होत नाही. हा, मी एकदम ठणठणीत आहे. वा. डॉक्टर, तुम्ही ना एकदम हाताळू आहे. हा हा हा, हाताळू. ते हाताळू नसतं का ते, हे काय रे ते असं काय, अरे ते हे लाटाळू. पायाळू 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 पायाळू. डॉक्टर तुम्ही ना पायाळू आहे. अरे दादा, डॉक्टर नुसतं पायाळू नाही बरं का, डॉक्टर देव माणूस आहे. हा, खरंच हो, खरंच तुम्ही खरंच देव माणूस आहे तुम्ही. म्हणजे बघा की, तुम्ही नुसता हात लावला, आमचा पेशंट ठणठणीत बरा आहे एकदम. वा वा वा. तुम्हाला सांगू का, आमच्या घरातलं कुणी बी आजारी पडू दे, पहिलं तुमच्याकडे येणार. हात लावला की माणूस बरा. लय भारी, आभारी तुमचं, खरंच लय आभारी. काजू चल, बरं झालं माझा काजू. डॉक्टर चला येतो आम्ही. बरं झालं माझं बाळ. हात लावला की माणूस बरा. वा वा वा. तेजू, हे काप जिभेखाली ठेव. जरा तुरट लागेल पण बरं वाटेल तुला. आलेच मी. आत्या, मी किती खोटं बोलतेय वहिनीशी. मला मान्य आहे हे सगळं चांगल्यासाठी आहे, पण तरी हे असं वागणं ना मला अजिबात पटत नाही. तुला माहितीये, शालन आत्या म्हणायची, पोटात बाळ असताना ना खरं बोललं पाहिजे, म्हणजे बाळावर पण चांगले संस्कार होतात. इथे आईच खोटं बोलते तर संस्कार पण खोटच होणार ना. अगं तेजू, त्याला काही कळत तर असेल का अजून?
आणि मी म्हणत्या जरी कळत असेल का नाही तरी बी ती ह्या समध्याची मज्जाच घेत असेल बघ. हे बघ, पण जर एकांबारीला खोटं वागवून एखाद्याचं भलं होत असेल तर ती खोटं वाईट कसं असेल सांग बरं. आपण तुळजाला जी भेट देणार आहे का नाही ती ह्या खोट्यापेक्षा लई पोटीने मोठी आहे. आत्या पण वहिनीला आपल्या नाटकाबद्दल कळलं ना, कसली चिडल ती माझ्यावर. अगं 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 कशा पायी येऊ नको तो विचार करतेस. आणि तुला जर पुढलाच विचार करायचा असेल ना तर आपल्या तुळजाच्या हॉस्पिटलाचा कर की. काय नको ती डोसक्यात घेऊन बसली आज कुणान ठावं. हे बघ तेजू, येळ आली का नाही की आपण ही समद जिथल्या तिथं थांबू. परतवर चेहऱ्यावर वैताग न ग, त्रास दिसून दे. त्रास? अजून वाईट जरा जास्त. एवढं नाही व्हायच कमी. आई ग. शाबास. आता बघ तुळजाला असं वाटेल की तेजूला खरोखरच लय त्रास होतोय. असं काय हा? मी इथे आल्यापासून एक फोन नाही केला याने. येऊच दे आता त्याचा फोन, बोलणारच नाही त्याच्याशी. नाही पण असं कधी करत नाही हा. काही प्रॉब्लेम तर नसेल ना? मीच फोन करते याला. हा लय मजा आहे पुढे. गुबगुबीत एकदम. हा ही दादा ही खुर्ची नको, पण ती खुर्ची घेऊ. वहिनींच्या हाईट साठी ती बेस्ट आहे. वहिनी हा वहिनींसाठीच बेस्ट आहे. वहिनी पुढे वय. अरे वहिनी कुठे तुळजाचा फोन येतोय. का फोन करते ती? आता ती फोन उचलल्याशिवाय कसं करणार आहे ना. उचल. हा, उचल उचल. हॅलो. सूर्या रे कुठे आहेस तू? इथे आल्यापासून एक तुझा फोन नाही ना काही नाही. अगं दुकानात आहे मी. दुकानात एवढी शांतता कशी काय? काजू पुढे कस्टमर कोणीच नाहीये का? आपलं दुकान एवढं शांत कधीच नसतं रे. अगं शांत कुठं आहेत? तुझा फोन आला ना त्यामुळे शांत बसली ती दोघं. काजू तो तिकटाचा पुढा व्यवस्थित ठेव. डोळ्यात गेला ना 2 दिवस डोळं चोळत बसावं लागेल. ठेव व्यवस्थित. हा लगेच ठेवतो. आयो दादा, अरे डोळ्यात गेली पूड सगळे. माझं डोळं गेलं लाल झालेलं का. आता मला कसं दिसतं लग्नासाठी पोरगी. अरे काजू आता तुझं कसं होणार? लग्न होणार का नाही तुझं? अरे तुला कळत नाही का? म्हणत होतो ना नीट ठेव म्हणून. आता बस डोळं चोळत. जा तो चेहरा पाण्यात बुडवतो जा. अरे पुढे मग काहीतरी कर का. बघताय. तू जा. मी परत करतो. त्याच्या डोळ्यात गेलं तिकड. सूर्या ऐक माझं, मी येऊ का तिथे? नाही नको नको नको. डोळं जायचं राहिलं. हा राहिलं. वा वा वा. हा पुढ्यानं त्याच्या डोळ्यात फुकलं आणि तिकडच उडून गेलं. अरे काय चाललंय तुमचं नेमकं? काम करतोय तुळजा. लय काम आहे आज आम्हाला. हो पण म्हणून काय बायकोला विसरणार का तू? बरं माझं जाऊ दे. तेजूची तब्येत कशी आहे हे विचारायला एक फोन तरी करायला हवा होतास ना. बायको आता तू तिकडे गेलेस म्हणलं मला काळजी करायचं कारणच नाही ग. आणि काय अडचण जरी आली तर तू सांभाळून घेशील की माहितीये मला. बरं ठेवतो आता फोन. शेट ठरलं का मग कुठली खुर्ची घ्यायची ते? कोण होता आता? कोणाचा आवाज होता हा? सूर्या नक्की दुकानातच आहेस ना तू? आपल्याच दुकानात आहे. काजू वहिनी आपल्या मागावर तर नाहीत ना. जा जाऊन बघ बरं. नाही वहिनी कुठंच नाही तिथं. आपण सेफ आहे. पण हा फोन जर नाही ठेवला ना तर आपण सेफ नाही. दादा फोन ठेव. तुळजा अगं लई गिराय का माझ्यासमोर. ए काजू साखर दे ना त्यांना अर्धा किलो साखर दे. हा दिली 1 किलो घ्या. बघितलं का लई गिराय का. हा तुला परत करतो फोन. अरे आलो की बोलूया आपण. हा ठेवतो. हा जरा अजून काय पाहिजे? असं का विचित्र वागतोय आज हा? काय चाललंय नेमकं काही कळत नाहीये मला. कधीचे गेलेत गे राजू? त्यांचा काय फोन बिन आला का? कधी येणार?
कायच फोन नाही आला धनुदिदी अजून. दादा म्हणला चला माझ्यासोबत, तर गेले दोघं त्याच्या माग माग. मंदच आहेत. मी काय घोळ घातलाय? अरे काय घोळ घातला? मारच खाची तू माझा एक दिवस. तुम्हाला मार. जीव बघितलाय का तुझा? काय चाललंय तुमच्या दोघांचं? एवढा वेळ कशाला लावलं तुम्ही? कुठे होतात? नाही तर काय? कुठं होतो राजू? तिकडे बघ. काजू व्हीलचेअर कसली भारी आहे. वहिनीसाठी आणली ना? नाही तुझ्यासाठी आणली. बसून घरा घरा फिरते का त्याच्यावर? नाहीतर एक काम करू, उद्या भिंगरीच्या ऐवजी ह्याच्यावरच बसून जाऊ क्लासला. चालेल? तुला विचारलंय का मी? तू शांत राहा ना. दादा बघ की कसा बोलतोय. भागू तुझ्या वहिनीसाठीच आणली खुर्ची. ती दवाखान्यात आहे ना, टेबलाच्या मागं मांडायची. त्या खुर्चीवर तुझी वहिनी बसली ना की मोठी डॉक्टर दिसते की नाही बघ. तिकडे दवाखान्यात तुम्ही बघितलं ना, सगळे डॉक्टर आहे ना याच खुर्चीवर बसलेले होते. मग मी पण हीच खुर्ची आणली. ददू राजू, तुम्ही ना आम्हाला तिघांना शाबासकी देणार आहे आता. कारण आम्ही तिघांनी मोठ्या हुशारीनं हिमतीवर वहिनीनं लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवून आणलीये. हो का? आत्ताशी पहिली गोष्ट आलीये. हळूहळू सगळ्या गोष्टी या घरात येणार आणि वहिनींचा दवाखाना उभा राहणार. अच्छा दाखव बघू लिस्ट. बघू दे. आणि ऐका, हे सगळे ना माझ्यामुळे झाले. मी एकदम खरोखर आजारी असल्याचं असलं भारी नाटक केलं ना, तुम्हाला काय सांगू. नाहीतर हे पुढेच्या दादानं काय झालं असतं तेव्हा. म्हणजे दादाने तिकडे लिहून घेतलं ना आणि मी इकडे ऍक्टिंग केली म्हणून आपलं. अरे पण दादा यात तर समजा मोठ्या मोठ्या फर्निचरचेच नाव आहेत. अगं मग बरोबर आहे की, खोली बारीक दिसायला हे सगळं पाहिजे ना. तू त्या डॉक्टरकडे गेला होता तेव्हा तू त्याला काय सांगितलंस? आणि आजार सांगितल्यानंतर त्याने तुला तो टेलिस्कोप लावला होता का? दीदी स्टेटिस्कोप असतं ते. मोर ना गप्प बस. तू त्या टेलिस्कोप नंतर तुझं बीपी वगैरे चेक केलं होतं का? हो बाई, सगळं केलं ते सगळं केलं. आता हे सांगायला तुझ्या घरी एक सेपरेट मीटिंग घेतो बस. काय नको, मला फक्त एवढंच सांगायचंय की दवाखाना बनवण्यासाठी हे चेअर टेबल फर्निचर पडदा हेच फक्त गरजेचं नसतं. तर त्यासाठी या असल्या पेशंटवर उपचार करण्यासाठी त्यांना तपासण्यासाठी तशा गोष्टी बी लागतात. त्या आहेत का आपल्याकडे? नाही ना. मग वहिनी का या चेअरवर बसून समोरच्या पेशंटला भाषण देणार आहे? हा दादा तूच सांग. अरे वहिनी डॉक्टर आहे डॉक्टर. मग पेशंटना चेक करण्यासाठी तसं साहित्य पण तिच्याकडे असलं पाहिजे का नाही? काय मला वाटलंच होतं काहीतरी घोळ होणार आहे. ही दोघं आडाणी माझ्या बरोबर होती ना, त्यामुळे सगळं घोळ झालाय बघ. आता तुझा डॉक्टर म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेतच, बरोबर आहे. पण आपण डॉक्टर नाही ना, आपल्याला कसं कळणार. आता काय करायचं. दादा तू आता तुझी अक्कल पाजवू नको अजून. अरे ऐक तरी लय भारी आहे. आपण काय करायचं, हे सगळं सामान आहे ना वहिनीला दाखवायचं आणि सरप्राईज द्यायचं. आणि ते झालं ना की वहिनीलाच विचारायचं, वहिनी तुम्हाला अजून काय काय पाहिजे ते सांगा, लगेच आणून देतो. कसं वाटतं? अरे कधी अर्धी दाढी करून कटिंगच्या दुकानात बाहेर आलाय का? नाही. अरे कसं दिसल ते? दादाला वहिनींना पूर्ण दवाखाना सरप्राईज म्हणून द्यायचा आहे. काय सरप्राईज? नाहीतर काय. अरे तिला आपण नाही विचारू शकत आणि आपल्याला याच्यातलं काहीच माहित नाही. कसं दवाखाना उभं करायचा. एक संपलं की दुसरं टेन्शन समोर उभं राहते. डॉक्टरच्या वस्तू डॉक्टरला विचारलं तर दादा आपलं काम होईल याची काय गॅरंटी आहे तुला? अरे शुभ बोल की जरा, होणार आपलं काम. सूर्या तुम्ही बोला ना, काय काम होतं? मला तुमचा निरोप मिळालाय. तुझा ठीक आहे ना? कारण की बरेच दिवस झालं तिच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही माझा. हा सगळं ठीक आहे. आम्हाला तुमची जरा मदत पाहिजे होती.
आम्ही एका अडचणीमध्ये अडकलोय आणि ह्याच्यातून तुम्हीच आम्हाला बाहेर काढू शकता. माझ्याकडनं जे जमेल ते मी सगळं करेन. बोला ना काय करायचंय. त्यासाठी तुम्हाला आमच्याबरोबर यायला लागेल. आहे ना तुम्हाला वेळ? फॅन्टॅस्टिक, काय आयडिया आहे. आणि हे सगळं पाहून मला तुझ्याचा थोडा हेवा वाटतोय हं. कारण एवढं छान क्लिनिक आणि ते सुद्धा घरात. ग्रेट. आपलं स्वतःचं एक क्लिनिक असावं असं तुझ्याचं स्वप्न होतं. ती खरंच खूप लकी आ. आणि हे सगळं पाहून मलाच इतका आनंद होतोय. तिला काय वाटेल? शी विल बी मच हॅपियर. या पण तुम्ही सगळ्यांनी मला इथे का बोलवलंय? म्हणजे माझी काही मदत हवी आहे का? मॅडम, म्हणजे दवाखान्यात ज्या वस्तू लागतात ना त्या आम्ही सगळ्या मागवल्यात. हे खुर्ची, टेबल बिबल सगळं मागवलंय. पण डॉक्टरच्या कडे ज्या वस्तू त्याच आम्हाला माहित नाहीत ना. हा ना, तुळजावहिनी फक्त खुर्चीवर बसून काय करणार? तशी आमची वहिनी लयच हुशार आहे. पेशंटशी नुसतं बोलली ना तरी तो बरा होईल. पण त्यासाठी सामान तर लागल. आणि ते सामान कुठं, कधी, कसं, कितीला मिळतं हे माहित नाही ना मला. त्यामुळे ते आम्हाला सगळं व्यवस्थित तुम्ही सांगा, आम्ही ते घेऊन येऊ. हां, हो, काहीच हरकत नाही. मी तुम्हाला सगळी मदत करेन. कारण हे सगळं पाहून आहे ना मला खरंच खूप छान वाटतंय. कराल ना मदत? मग हे घ्या, ह्यावर सगळं सामान लिहून द्या, आम्ही ते लगेच आणतो. वहिनीला काहीच कमी पडलं नाही पाहिजे. तो चला ना, मला सगळं जिथल्या तिथं द्यायचंय. तिला फक्त यायचं, या खुर्चीवर बसायचं, डायरेक्ट पेशंटला बघायला सुरुवात करायची. होणार, हे सगळं होणार. झालं. झालं? झालं झालं. हा, हे घ्या. हे सगळं सामान तुम्ही आणलंत ना की तुळजाचं क्लिनिक कसं सुसज्ज पद्धतीने तयार होईल. कारण तिच्याकडे येणाऱ्या पेशंटसाठी, तिला ट्रीट करण्यासाठी जे सामान लागतं ना ते सगळं या क्लिनिकमध्ये असेल. मग हे बघा, थर्मामीटर. हे ताप आल्यावर तपासायला लागतं. हे तुम्हाला कुठल्याही एखाद्या चांगल्या मेडिकलमध्ये मिळून जाईल. अँड सी, दिस इज ब्लड प्रेशर टेस्टिंग मॉनिटर. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. हां, आणि हा तुम्हाला मॅडम, याच्यातलं काहीच कळलं झालंय मला. सगळं डोक्यावरनं जातंय. मला सगळं हे मेडिकलमध्ये घेऊन गेल्यावर हे मिळेल का तिकडं? हो, मिळेल अगदीच. पण मी जिथे सांगेल ना तिथेच जा. हां, काय ऑथराईज सगळं साहित्य आपल्याला मिळेल. मॅडम, खरंच तुमचं लय धन्यवाद बरं का. तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्यासाठी हे सगळं केलं. खरंच लय आभारी आहे आम्ही तुमचं. आभार मानून मला मोठं नका करू. कारण तुझा आणि मी ना खूप जुन्या मैत्रिणी आहेत. अँड आय नो शी इज अ व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर. पण तिचं अजूनपर्यंत क्लिनिक नाही आहे ही गोष्ट मला कुठेतरी खटकत होती. पण फायनली तिचं हे क्लिनिक होतं आहे. मी खूप खुश आहे. आणि हो, तुम्ही हे सामान जेव्हा आणताल ना तेव्हा मी माझ्या स्वतःच्या हातांनी हे सगळं सेट करणार आहे. कारण तुळजाने मला माझ्या पडत्या काळात जी मदत केली ना ती डॉक्टरपेक्षा माणूस म्हणून तिला खूप मोठं करते. त्यामुळे तिच्यासाठी तर मी एवढं करूच शकते. मॅडम, फक्त एक विनंती आहे तुम्हाला. ह्याच्यातलं तुळजाला काहीच माहिती नाही. तुम्ही पण चुकून पण तिला काही बोलू नका. आम्हाला तिला ते हे द्यायचं काय, दादा सरप्राईज. हा, ते द्यायचंय. ओ, तुम्हाला माहितीये, मला तुम्हाला आणि तुळजाला पाहिलं ना की कपल गोल्स काय असावीत ना हे कळतं. तुळजा खरंच खूप लकी आहे. शी हॅज गॉट अ जेम ऑफ पर्सन. तुम्ही तिच्या मनाचा इतका विचार करता. तिच्या जबाबदाऱ्यांच्या गुंत्यातून तिला तिच्या पॅशनचा अजिबात विसर पडू देत नाहीत तुम्ही. आणि हो, मी यातलं खरंच कोणाला काही सांगणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, आय प्रॉमिस. आणि हो, तुम्ही हे साहित्य घ्यायला गेलात ना, जर काही एखादी अडचण आलीच तर मला लगेच कॉल करा. हां, उद्या मी थोडीशी बिझी आहे.
पण परवा मात्र मी इथे सगळं सेटअप लावायला येईल. ठीक आहे चालेल. म्हणजे तुळजाचा दवाखाना आता झालाच म्हणून समजायचं.